या संदर्भात ताजे अपडेट या संदर्भात चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेजी आपल्यासोबत जोडलेत। खैरेजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसापूर्वी एक घटना घडली आहे। कदाचित आपल्यापर्यंत ती माहिती मिळालीच असेल, मात्र मी त्याबद्दल सांगतो की शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाच्या माध्यमातून कर्तव्यावर असलेल्या 2 पोलिसांवरती हल्ला करण्यात आलाय। काय या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया? माऊली आमले असं या त्या नेत्याच्या मुलाचं नाव आहे। मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की कोणाचाही मुलगा असो, त्यांनी जर समजा सरकारी कर्मचाऱ्यावर किंवा पोलिसांवर हल्ला केला असेल, जर पोलिसांची चूक असेल तर ती कंप्लेंट दाखल करायची। तर पोलिसांची चूक नसताना त्यांच्यावर शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे बरोबर नाहीये। म्हणून त्या ठिकाणी त्यांचा मी तर निषेध व्यक्त करतो, परंतु त्यांना आदरणीय पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। खैरेजी, मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मुलाकडून अशा प्रकारचं कृत्य झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। नाही, छत्रपती संभाजीनगरमध्येच नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रात हे सगळं चालू आहे। शिंदेच्या म्हणजे गटातील काही लोक इतके दादागिरी करू लागले, ते शिंदेचंही नाव खराब करू लागले, त्यांच्या पक्षाचं नाव खराब करायला लागले, पण इतकी मस्ती आणि त्याच्यामुळे त्याने देवेंद्र फडणवीस यांना पण सुद्धा धक्का येतो खूप मोठा। हे काय चाललं आमच्या युतीमध्ये, महायुतीमध्ये, तर ते म्हणूनच त्या ठिकाणी कुठेतरी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे। तर असं जर कोणी करत असेल दादागिरी, तर त्या दादागिरी करणाऱ्या पोरांना त्या ठिकाणी बिलकुल अटक करायला पाहिजे, ही माझी स्पष्टपणे मागणी आहे। आणि आम्ही त्या ठिकाणी घाबरणार नाही, आम्ही सरळ करून टाकू देणार। खैरेजी, आपण खरं तर आधी तर म्हणजे शिवसेना फुटीच्या आधी खैरेजी खूप खूप धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।